करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा श्री समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा, प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, नक्कीच श्रवण करूया. समर्थ म्हणाले, आपण जर पाहायला गेलो ना, या दुनियेमध्ये दुसऱ्यांच्या घरात भांडण लावणारी माणसं ही आपलीच असतात, दुसरी कोणीही नसतात. कारण या जगात कोणी कोणाचं नाही आहे, आपण फक्त आपलेच आहोत. बघा, विचार जर आपण केला ना, समर्थ म्हणाले, दुसऱ्यांच्या अंतरी लागेल धक्का, ऐसी वर्तणूक करू नका आणि कोणालाही बोलू नका. कारण आपल्या घरामध्ये भांडण का होतं याचं कारण आपण शोधलं का? कोणत्या कारणामुळे झालं, कोणत्या व्यक्तीमुळे झालं हे आपण पाहत नाही. उगाचच आपण बोलायला जातो आणि शेवटी वाद अजून वाढत जातो. समर्थ म्हणाले, आपल्या घरात भांडण होण्याचं कारण प्रमुखता बघा, प्रत्यक्ष जर आपण पाहायला गेलो तर आपण शोधलं पाहिजे. ज्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तीला अहंकार, गर्वपणा, मीपणा असतो की नाही? नक्कीच. परंतु ज्यांना संघर्षाशिवाय सर्व काही प्राप्त होत असतं, ज्यांनी कठोर परिश्रमातून यश मिळवलेलं असतं, तेच इतरांच्या मेहनतीचं कौतुक करू शकत असतात. आता विचार जर केला, आपण आपल्या वाटेला असलेले जे संघर्ष आहे, त्या संघर्षामध्ये खरंच कठोर परिश्रमातून आपण पुढे वाटचाल सुरू ठेवली आणि वाटचाल सुरू ठेवली असताना सुद्धा इतरांच्या मेहनतीचं आपण कौतुक केलेलं आहे. म्हणजे विचार करा. परंतु ते लोकांना बघवत नाही. कारण बघा, आपल्या घरात जर काही चांगलं घडलं तर प्रत्यक्षात जर पाहायला गेलो तर लोकांना ते खटकतं. आता कोणती लोक, दुनियेमध्ये तर लाखो करोडो लोक आहेत, परंतु प्रत्येकाच्या मनामध्ये आपल्या वाटेला आलेलं बघा चांगलेपणा खटकतो का? नाही आहे. तीच लोक असतात जी आपल्या जवळ असतात. आता कशी ओळखायची? समर्थ म्हणा, प्रत्येक व्यक्ती प्रत्येक वेळेला आपली कमजोरी पाहत असते. त्या कारणाने प्रत्यक्षात आपल्या घरामध्ये वाद होत असतो. कारण विचार जर केला ना, आपण कोणत्या लोकांच्या सहवासात राहिलं पाहिजे. काही लोकांचं मन, काही लोक फार हळवी असतात, परंतु काही जण त्यांचं मन फार कठीण आणि मजबूत असतं. परंतु हळवी मनाची माणसं जी असतात ना, आपलं मन आणि भरोसा कधीही तोडणार नाही. बरोबर की नाही? ज्या वेळेला आपण बघा, आपल्या आजूबाजूला पण शेजारी असतात, बरोबर ना? ज्या वेळेला आपल्यासोबत कोणी जर शेजारचा मुलगा किंवा मुलगी बरोबर आपण बोलत आहोत, किंवा आपण बघा एखाद्या वेळी रस्त्याने जात आहोत, हे कोणी पाहिलं तर लगेच त्याच वेळेला कोणीतरी बघा आपल्या घरी येऊन सांगतं किंवा त्यांच्या घरी येऊन सांगतं की तुमचा मुलगा किंवा तुमची मुलगी बघा तुमच्या घरातले काही लोक सोबत गेलेले आहेत. आता आपण विचारून गेलेलो आहोत, परंतु लोकांचा पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो वेगळा आहे.
म्हणून आपण दिलेला शब्द असेल आणि दिलेली वेळ असेल ती नक्कीच आपण पाळली पाहिजे. ती जर तुम्ही पाळली तर माणसं सांभाळावी लागणार नाही. ती आपोआप बघा प्रत्यक्षात आपल्या नात्यांमध्ये बांधली जातील. म्हणून लक्षात ठेवा, प्रत्येक वेळेला आपण विचार करतो की खरंच कोणी कोणाचं नाही आहे. आज विचार जर केला, आपल्या वाटेला अनेक दुःख येतात, अनेक सुख येतं, परंतु दुःखाच्या वेळी कळतं की आपलं कोण आणि वाईट कोण. कोणासाठी कितीही काही केलं ना, हे लक्षात ठेवण्यापेक्षा आपल्यासाठी कोणी किती केलंय हे लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. आपण बघा प्रत्यक्षात पत्रिकाप्रमाणे लिहून ठेवतो, मी याला मदत केली, मी त्याला मदत केली, मी याला एवढं दिलं, मी त्याला तेवढं दिलं. परंतु विचार करणं फार गरजेचं आहे की आपल्यासाठी कोणी काय काय केले हे बघणं. आपण ते पाहत नाही आहे. ते जर पाहिलं तर जगणं अगदी सोपं होऊन जाईल. लक्षात ठेवा. पण ज्या वेळेला संयम आणि शांतता हे ज्याच्याकडे असेल तो उशिरा का होईना पण प्रत्येकाच्या मनावर अधिराज्य करत असतो. आपल्यामध्ये संयम नाही आहे. ज्याप्रमाणे संयम कोणत्या लोकांबरोबर आहे, कोणत्या सोबत आहे हे पाहणं गरजेचं. संयम राखणं म्हणजे काय? ज्या वेळेला आपण पडतो बघा, रस्त्यातून चालत असताना ज्यावेळी आपण पडतो त्यावेळी आपणच स्वतःहून उभं राहत असतो ना. म्हणजे प्रत्येक वेळेला जर पाहायला गेलो तर आपल्याला कोणी उठवणारं पाहायला मिळणार नाहीये, कोणी विचारायला सुद्धा येणार नाहीये. तेव्हा तुला तुझं बघा प्रत्यक्षपणे शरीर तुलाच उठवावं लागेल. कारण का असतं, पशु पक्षी गुणवंत त्यास कृपा करी ती समर्थ. बघा, एखादं लहानसं छोटंसं पिल्लू असेल, त्या पक्षाला माहिती आहे थोडं मोठं झाल्यावर हे पिल्लू बघा पूर्ण आकाश भरारी घेऊ शकतं. परंतु आपल्या देहाला माहीत असून सुद्धा आपण जागच्या जागीच असतो. आपल्याला आकाश भरारी करायची नाही आहे. आपल्याला फक्त यशाचा टप्पा गाठण्यासाठी मेहनत करायची. आपल्याला माहिती आहे की बाबा मेहनत केल्याने नक्कीच त्याचं फळ मिळणार आहे. परंतु विचार जर केला तर आपण चांगलं कार्य ज्या ज्या वेळेला करत असतो त्या त्या वेळेला तीच लोक आपल्या कामामध्ये अडथळे आणत असतात. आणि अडथळे आणले की नंतर कळतं की बाबा हीच आपली माणसं आहेत. ज्यावेळी प्रत्यक्षात जर पाहायला गेलो आयुष्यात असे लोक जोडा ना, जी वेळ येईल तेव्हा तुमची सावली आणि वेळेला तुमचा आरसा बनतील. आता कोणती लोक, कोणत्या लोकांवर आता भरोसा राहिला आहे हे प्रथमतः आपण पाहिलं पाहिजे. अनेक लोक आहेत बरोबर की ना, आपले नातेवाईक असतील, आपले शेजारी पाजारी असतील, पण कोणावर आता विश्वास ठेवायचा, कसा ठेवायचा, जेणेकरून आपल्यावर जेव्हा वाईट वेळ येईल तेव्हा ते एखाद्या सावलीप्रमाणे राहतील. कारण आरसा कधी खोटं बोलत नसतो. का बोलतो? बघा, तुम्ही ज्याप्रमाणे आरशासमोर उभे राहा,
तुम्ही ज्याप्रमाणे बोलाल, ज्याप्रमाणे तुम्ही हरकती कराल ना, तिथे तुम्हाला बरोबर प्रत्यक्ष तुम्ही काय करत आहात ते दाखवत असतो. म्हणून आपली सावली कधीही साथ सोडत नाही. लक्षात ठेवा, आपण जिथे जाऊ तिथे आपल्यासोबतच असणार आहे. समर्थ म्हणाले की ज्याच्याजवळ पैसा नाही आहे त्याला काहीच किंमत नाही आहे या दुनियेमध्ये, या जगामध्ये. त्याच्याजवळ ज्ञान आहे, कौशल्य आहे, काम करण्याची तयारी आहे, परंतु पैसाच नाही आहे. परंतु ज्याच्याजवळ खूप पैसा आहे परंतु डोकं नाही आहे, ज्ञान नाही आहे, पैसा कसा कमवायचा हे सुद्धा माहीत नाही आहे, कसं काम करायचं हे सुद्धा नियोजन नाही आहे, तरी त्या व्यक्तीला खूप डिमांड आहे. ज्याच्याकडे पैसा आहे त्याला कोणाची किंमत नाही आहे. बरोबर की नाही? म्हणून पैसा कसा असावा जेणेकरून आपलं मन, आपलं नातेवाईक असतील ते आपल्यावर टीका करणार नाही. कारण बघा, जास्त पैसा असला की लोकंसुद्धा बोलणारी आहेत. बरोबर की नाही? की या व्यक्तीला पैशाचा गर्व आलेला आहे, मी पण आलेला आहे. म्हणून मन चांगलं आणि स्वभाव उत्तमाचा ठेवा. परमेश्वर आपल्याला काहीच कमी पडू देणार नाही, परंतु विश्वास मात्र त्यावर असणं फार गरजेचं आहे. प्रत्येक वेळ प्रत्येकावर येत असते, परंतु त्या त्या वेळेला चांगली असो किंवा वाईट वेळ असो, त्यावेळी स्मरण असणं फार गरजेचं. आपण विचार करतो ना, माझा स्वभाव चांगला आहे, माझ्या घरातल्या लोकांचा स्वभाव चांगला आहे, तरीसुद्धा दुसऱ्यांच्या घरात भांडण लावणारी माणसं कशी पाहायला मिळतात. आपल्या घरातली एवढी चांगली माणसं असताना आपल्या घरामध्ये भांडण लावणारा माणूस कोण आहे, कसा ओळखायचा, त्यावर विश्वास कसा ठेवायचा, असा प्रश्न आपल्या मनाला सारखा येत असतो. आपलं जर मन स्वच्छ नसेल, बरोबर की नाही, त्याचप्रमाणे बघा, आपल्याला सुद्धा उत्तम प्रकारे परमेश्वरांनी हृदय प्राप्त करून दिलेलं आहे. हृदय हा शरीराचा सर्वात सुंदर भाग आहे, पण तो जर स्वच्छ नसेल तर चमकणारा चेहरा का उपयोगाचा. बरोबर की नाही? म्हणून लक्षात ठेवा, प्रत्येक वेळेला प्रत्येक माणूस हा उपयोगी पडेलच असं नाही आहे. नतमस्तक तिथंच व्हा जिथं मस्तक आहे, आणि विश्वास त्यांच्यावरच ठेवा ज्या आयुष्य उत्तम प्रकारे प्राप्त झालेलं आहे. त्यांच्या सहवासाचं फार गरजेचं आहे. नुसतं माणसं आहेत म्हणून बघा, त्यांच्यासोबत जर आपण राहिलो तर उपयोगाचं नाही आहे. आपली संगत, आपली आवड ही फार वेगवेगळी आहे. प्रत्येकाची आवड निवड वेगळी आहे. काल काय केलं यापेक्षा आज काय करणार आहोत आणि उद्यासाठी काय करणार हे महत्त्वाचं आहे. म्हणून आयुष्यात कधीकधी इतक्या वाईट गोष्टी घडून जातात ना, की त्यानंतर कोणत्याही गोष्टीचं वाईट वाटत. म्हणून वाईट जी गोष्ट घडून गेलेली आहे त्या गोष्टींचा जास्त विचार करू नकोस, परंतु कोणत्याही मनुष्य देहाला त्रास होणार नाही असं सुद्धा वागू नकोस. जय जय रघुवीर समर्थ.